मला जेव्हा पहिल्यांदा कळलं ना की माय जेजू इज थिंकिंग ऑफ सेकंड अटेम्प्ट ऑफ सुसाइड, सॉरी पण मला खरंच हसू आलं रे. तू एक काम कर, तू ना तुझ्या घराजवळ एक फायर ब्रिगेडचा बंब बोलावूनच ठेव. नाही सिरियसली अरे, कधीही गरज लागू शकते, कारण तुझ्या घरचं वातावरण एवढं तापलंय ना. नाही जोकचा पाठ, पण काकू खरंच अगदी मिशन ठरवल्यासारखं वागत असतात रे. आई भेटली होती. अंजली, मी तुला काहीतरी विचारलं. अगं, लक्ष कुठं आहे तुझं? नाही बोला ना. हा, तर मी हे सांगत होतो की माझा चहा एक्सपोर्ट करायचा मी नवीन बिझनेस सुरू करतोय. एकदा का तो सुरू झाला की मग करूयात लग्न. आई तू काल काय सांगितलं सुनीताला, आणि त्यांना ऑफिसमध्ये भेटायला याची काय गरज होती? नाही म्हणजे ऑफिसमध्ये मीच सांगितलं त्यांना तुला भेटायला. म्हटलं आता सगळं जवळजवळ ठरत आलंय, तर ह्या गोष्टीला उशीर नको. तिने काही सांगितलं नाही, पण मी विचारलं तेव्हा लाजली अगं. म्हणजे मला तरी वाटतं होकारच असणार. पण काय उपयोग, दादूला तर ती आवडली आहे ना, तिच्यातच जीव अडकलाय त्याचा. काय बघितलं त्याने त्या पोरीमध्ये कळत नाही मला. बरं साहेबांना विचारावं ना, तर सकाळीच गायब होत. तुझ्या लक्षात येते का ग? मला असं वाटतं ना, दादू तिलाच भेटायला जात असतो. त्याला त्या दुसऱ्या मुलीसोबत बघून माझ्या हार्टबीट्स का वाढल्या? काय झालं होतं मला, आणि सारखा त्याचाच विचार काय येतोय मनात? हे भलतच काहीतरी होतंय. पद्मजा, असं का होतंय? हातात येता येता निसटून जातंय, आणि उशीर झाला तर. लग्न ठरल्याबद्दल आज सगळ्या ऑफिसला पेढे वाटले. बरं झालं तुम्ही आला. घ्या. बाबा सहन कर, हॅपी एंडिंग हवंय ना. कुठे कुठे काय काय घडतंय, पेशन्स ठेव, वाट पहा, काय घडतंय ते पहा, चांगलंच घडेल बघ. माहितीये त्यांचं म्हणणं काय आहे ते मला आणि तुझ्या मम्माला दोघांनाही माहिती. मी काय म्हणते पप्पा, समजा त्या घरात दीची जागा मी घ्यायची असेल तर हरकत काय आहे? तू हे सिरियसली बोलतेस की माझी खेचतेस? कम ऑन पप्पा, लाईफ मध्ये पहिल्यांदा मी सिरियसली काहीतरी बोलले आणि तुम्हाला त्यातही मस्करी सुचते. नाही म्हणजे मला मान्य आहे की मी आजपर्यंत सिरियसली कधीच विचार केला नव्हता, पण जर जीजू सारखा ऑप्शन असेल तर कुठलीही मुलगी सिरियसली विचार करेल, हो ना? ऍक्च्युली जीजू, मेजर प्रॉब्लेम काय माहितीये का, काकूंना घरात फक्त एक सून नकोय रे. त्यांना अशी मुलगी हवी ना जी त्या घरात येऊन दीची जागा घे, दी सारख्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलू शकेल. आणि मुलीबद्दल तुझ्या अपेक्षा ऐकल्यानंतर मलाही असंच वाटतंय की तुझ्या डोक्यातूनही अजून दीची इमेज गेलेली नाहीये. जिजू, अंजली त्या घरात दीची जागा कधीच नाही घेऊ शकत. गिरिजा, मला वाटलं तू तरी मला समजून घेशील. अरे समजून घेते म्हणूनच बोलते मी. खरं सांगायचं ना तर याआधी मी सुद्धा असा विचार केला नव्हता, पण आता मला असं वाटतं की काय हरकत आहे. मला खरंच वाटतं की माझ्या लग्नाचं डिसिजन मी आता घेतला पाहिजे आणि माझ्या पद्मजा दीची जागा मी घ्यावी. गिरिजा, जिजू, पद्मजा दीची जागा घेणं माझी इच्छा नाही, माझा अधिकार आहे. आणि मला माहिती आहे की तू आपल्या लग्नाला नकार देणार नाही.